दिल्ली विधानसभेसाठी आज मतदान होत आहे। आम आदमी पक्ष विरोधात भाजप आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत आहे। दिल्लीमध्ये एकूण 70 जागा आहेत ज्यासाठी विधानसभेसाठी मतदान होत आहे। 699 उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद होणार आहे। तर 8 फेब्रुवारीला मतमोजणी पार पडणार आहे। राजधानी दिल्लीमध्ये एकूण 1,56,00,000 मतदार आहेत। दरम्यान अरविंद केजरीवाल यांचा आप पक्ष हा सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्याच्या प्रयत्नात आहे। तिकडे भाजपनं यंदा जोरदार प्रचार मोहीम राबवलेली आहे। त्यामुळे दिल्लीत मतदार आता कुणाला कौल देतात याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे। राजधानी दिल्लीमध्ये आज मतदान होत आहे। 70 जागा विधानसभेच्या ज्यासाठी मतदान होत आहे। यावेळी काही बदल होतो का, पुन्हा दिल्लीकर आम आदमी पक्षाला निवडतात हे बघणं महत्त्वाचं आहे। आजचा तो महत्त्वाचा दिवस आहे कारण मतदारांचा दिवस आहे। एकूण मतदार आहेत 1,56,00,000 आणि मतदान केंद्र आहे 13,766। जसं महाराष्ट्राच्या विधानसभेच्या वेळेला न्यूज 18 लोकमतने आवाहन केलं होतं की जास्तीत जास्त लोकांनी घराबाहेर पडावं आणि मतदान करावं, तसंच आवाहन नवी दिल्लीच्या विधानसभेच्या निवडणुकीकरता आम्ही करतो आहोत। जास्तीत जास्त लोकांनी घराबाहेर पडा आणि आपला मतदानाचा हक्क बजवा।